नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजना 21वा हप्ता कधी, नवीन फॉर्म कधी चालू होणार आहे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता दोन्ही एकत्र येणार का, मार्च आणि एप्रिलचा GR कधी येणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले, लाडकी बहीण योजना 21वा हप्ता कधी येणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे 2026च्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. हप्ता येण्याची अचूक तारीख सरकारच्या अधिकृत GR वर अवलंबून असते. अजूनपर्यंत 21वा हप्त्याची ऑफिशियल घोषणा झालेली नाही, त्यामुळे तारीख थोडी पुढे मागे होऊ शकते. पैसे वेळेवर मिळवण्यासाठी काय करावे? KYC पूर्ण करा, बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे, DBT ॲक्टिव्हेशन असावा. महत्त्वाचा इशारा, सध्या KYCच्या नावाखाली फसवणूक स्कॅम चालू आहे. कुणाला OTP, ATM पिन देऊ नका. फक्त अधिकृत वेबसाईट किंवा केंद्रावर KYCची प्रक्रिया पूर्ण करा. तर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहे? सध्या उपलब्ध ताज्या अपडेटनुसार नवीन अर्ज सुरू करण्याबाबत सरकारकडून अजूनही अधिकृत निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. मात्र योजना सुरूच आहे. अधिकृत वेबसाईटवर अर्ज दुरुस्तीची सुविधा उपलब्ध आहे. सध्या काय सुरू आहे? सध्या मुख्य भर KYC दुरुस्ती व पात्र पडताळणीवर सुरू आहे. KYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली असल्याची ताजी माहिती आहे. या ठिकाणी नवीन नोंदणी अर्ज प्रक्रिया पोर्टलवर उपलब्ध असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र नवीन लाभार्थ्यांसाठी मोठी नोंदणी मोहीम सुरू होण्याची शक्यता मे 2026 नंतर असू शकते, पण यासाठी अधिकृत GR येणे गरजेचे आहे. अर्ज कुठे भरावा? अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण योजने अधिकृत पोर्टल उघडा. तुमची खालील माध्यमातून अर्ज सुरू होऊ शकतात. नारी शक्ती दूत ॲप, सेतू माय सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका. माझा सल्ला, नवीन फॉर्मची वाट पाहत असाल तर दररोज अधिकृत पोर्टल अपडेट तपासा, कारण तारीख अचानक जाहीर होऊ शकते. तर लाडक्या बहिणींनी जे फॉर्म आहे ते अजून पण चालू झालेले नाही, तरीसुद्धा तुम्ही KYC जी दुरुस्ती जी चालू आहे ती करून घ्या. KYCची शेवटची तारीख जी आहे ती 30 एप्रिल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि जे नवीन फॉर्म जे आहे ते मे 2026 नंतर, त्या महिन्यानंतर त्याचा GR हे सरकार काढू शकते. आणि या ठिकाणी नवीन जे फॉर्म आहे ते तुम्ही नारी शक्ती दूत ॲप किंवा सेतू माय सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन भरू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का? सध्या खरी अपडेट, सध्या अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, पण बातमीनुसार आणि अपडेटनुसार हप्ते उशिरा येत असल्यामुळे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमचा हप्ता लेट होण्याचं जे कारण आहे, दोन्ही हप्ते एकदाच येऊ शकतात असं माहिती या ठिकाणी मिळत आहे. शक्यता काय आहे? रिपोर्टनुसार आधीचे फेब्रुवारी मार्च हप्ते उशिरा असल्यामुळे 2 हप्ते एकत्र या ठिकाणी येऊ शकतात असे महत्त्वाचे. सरकारने अजूनही कन्फर्म केलेलं नाही. कधीकधी हप्ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये येतात. निष्कर्ष समज, यश होऊ शक्यता आहे. 2 हप्ते एकत्र येऊ शकतात, बट कन्फर्म नाही. ऑफिशियल GR आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजेल. त्यानंतर काय करावे? तुमची KYC कंप्लीट ठेवा. 30 एप्रिलपर्यंत खूप महत्त्वाचे आहे. बँक अकाउंट प्लस आधार लिंक असावे. DBT ॲक्टिवेट असावे. DBT ॲक्टिवेट ठेवा. आधार लिंक असावे. त्यानंतर KYC तुम्ही 30 एप्रिलपर्यंत करून घ्या. दुरुस्ती असेल किंवा काही असेल तर 30 एप्रिलपर्यंत सर्व कामे करून घ्या. तुझा प्रश्न आहे मित्रांनो, मार्च आणि एप्रिल 2026चा GR कधी येणार आहे? सध्याच्या ताजी आणि प्रस्तुत माहिती अशी आहे. GR बद्दल सद्यस्थिती, मार्च प्लस एप्रिल हप्ते स्वतंत्र GR अजूनही अधिकृत जारी झालेला नाही. सरकार सध्या KYC पडताळणी किंवा अपात्र लाभार्थ्यांची फिल्टर करण्यावर लक्ष देत आहे. तर या ठिकाणी सध्या जे काम चालू आहे ते KYC संदर्भात या ठिकाणी चालू झालेले आहे. फिल्टर चालू आहे, म्हणजेच लाडक्या बहिणी या ठिकाणी कमी करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे GR थोडा उशिरा येत आहे. आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारी प्लस मार्च हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आलेली आहे. काही अपडेटनुसार 2-3 हजार रुपये एकत्र एप्रिलमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते एकत्र या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पण हे सर्व ऑफिशियल जी आर नंतरच फायनल कन्फर्म होईल. जी आर कधी येऊ शकतो? सध्याच्या परिस्थितीमुळे अंदाजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी जी आर येऊ शकतो किंवा मे 2026च्या सुरुवातीला जी आर या ठिकाणी जास्तीत जास्त अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे. कारण ई-केवायसीची अंतिम मुदत ही 30 एप्रिल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अजूनही जी आर आलेला नाही. 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता जी आर येण्याची शक्यता एप्रिल एंडिंग किंवा मेच्या स्टार्टिंगमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच ई-केवायसी पूर्ण असणे खूप गरजेचे आहे, नाहीतर हप्ता बंद होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी ST Tech Pharma या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.